तुमच्या मोबाईलमध्ये हजारो कॉन्टॅक्ट्स असतील, पण रात्री मन जड झालं, एकटं वाटायला लागलं, की बोलायला कुणीच नसतं. आणि याचं कारण म्हणजे हल्ली सोशल मीडियावर अल्गोरिदममुळे मुलींसमोर असे व्हिडिओज येतात, ज्यात मुलींना सांगितलं जातं पुरुष म्हणजे त्रास, नियंत्रण, धोका, म्हणून एकट्या राहणं जास्त सुरक्षित आहे. आणि मुलांसमोर असे व्हिडिओज येतात, ज्यात सांगितलं जातं, की स्त्रिया म्हणजे ड्रामा, नुकसान, घर तोडणाऱ्या, म्हणून एकट्यानेच जगणं योग्य आहे. हे ऐकायला सुरुवातीला स्ट्रेंथ वाटतं, स्वातंत्र्य वाटतं, पण त्याचा परिणाम असा होतो की लोक नात्यापासून दूर जायला लागतात, विश्वास कमी होतो आणि 30च्या पुढे जाऊनही माणूस आतून एकटा बसलेला असतो. गंमत अशी आहे की रात्री जेव्हा फोन बंद होतो तेव्हा मन स्वतःच सांगतं की हे पूर्ण सत्य नाही, कारण माणूस कनेक्शनसाठी बनलेला आहे. इथे फसवणूक अशी नाही की कुणी मुद्दाम खोटं बोलतंय, पण भीतीवर आधारलेला कंटेंट जास्त चालतो आणि भीती हळूहळू माणसाला लोकांपासून तोडते. जे लोक नात्यांवर अविश्वास पसरवतात ते नात्यांमध्येच असतात, पण ते सांगतात की एकटे राहा, कारण एकटेपणा सोपा असतो. नातं मात्र काम मागतं, समजून घेणं मागतं, स्वतःकडे पाहायला लावतं. स्वतंत्र असणं म्हणजे कुणाची गरज नसणं नाही, स्वतंत्र असणं म्हणजे स्वतः उभं राहता येणं आणि तरीही कुणाशी तरी जोडलेलं राहणं. तुम्ही स्ट्रॉंग असू शकता, फिनान्शियली इंडिपेंडंट असू शकता, पण तरीही जवळीक, संवाद आणि साथ ही मानवी गरज आहे. पुरुषांना स्त्रियांची गरज आहे केवळ जगण्यासाठी नाही, तर भावनिक संतुलनासाठी, शिकण्यासाठी, वाढण्यासाठी. आणि स्त्रियांनाही पुरुषांची गरज आहे, संरक्षणासाठी नव्हे, तर सोबत चालण्यासाठी, आधारासाठी आणि जोडलेपणासाठी. म्हणून प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक मेसेज जो तुम्हाला लोकांपासून दूर नेतोय त्याला लगेच खरं मानू नका, कारण आयुष्याचं सत्य असं आहे की नाती कठीण असतात, पण त्यातूनच माणूस मोठा होतो. सोशल मीडियावरती दाखवलं जाणारं सगळंच खरं नसतं. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.